3 वेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणं हा विवाह संपुष्टात आणण्याचा सगळ्यात वाईट प्रकार आहे। ही प्रथा स्वीकारता येण्यासारखी नसल्याचं परखड मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय। मुस्लिमांमधील तिहेरी तलाकच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील ऐतिहासिक सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद यांनी या मुद्द्याची न्यायिक समीक्षा होण्याची गरज आहे असं मत न्यायालयात मांडलंय। त्यावर न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली। जो एक समय में 3 तलाक देने की प्रथा है, क्या वो उचित है या अनुचित है कानूनी तौर पे, इस पर इसके विभिन्न जो पहलू थे उस पर आज चर्चा हुई और मैंने बताने का ये प्रयास किया कि ट्रिपल तलाक का कोई औचित्य नहीं बनता है। यूपीएससीच्या परीक्षेतील गुण पहिल्यांदाच ऑनलाईन शेअर केले जाणार आहेत। खासगी क्षेत्रातील कंपन्यांना या विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजावी। विद्यार्थ्यांची यूपीएससीमध्ये निवड झाली नाही तर याच गुणांच्या आधारे त्यांना कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा निकाल वेबसाईटवरती सार्वजनिक करून त्यांचा डेटाबेस तयार केला तर खासगी कंपन्यांना हवे असलेले गुणवान विद्यार्थी शोधण्यास सोपं जाऊ शकेल असं यूपीएससीने म्हटलंय। अर्थातच हा तपशील विद्यार्थ्यांच्या संमतीने उपलब्ध होईल। कत्तलखान्यातील बंदींबद्दल उत्तर प्रदेश सरकार बॅकफूटवर जाण्याची चिन्ह आहेत। कोणत्याही व्यक्तीला मांसाहार करण्यास सरकार अटकाव करू शकत नाही असं म्हणत अलाहाबाद हायकोर्टाने कत्तलखान्यांना परवाने देण्याचे निर्देश दिले। त्यामुळे योगी सरकारला मोठा धक्का बसलाय। अवैध कत्तलखान्यांवरती उत्तर प्रदेश सरकारने कारवाई सुरू केली होती। सरकारच्या कारवाईविरोधात 27 याचिका दाखल झाल्या। त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने सरकारला निर्देश दिले। वडोदरातील रनोली गावामध्ये भर वरातीतल्या नवरदेवाच्या मृत्यूचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। व्हिडिओमध्ये नवरदेव सागर सोलंकी लग्नाच्या वरातीमध्ये नाचत असताना दिसतोय। त्याचा सर्व मित्रपरिवार सागरच्या लग्नाचा जल्लोष करतोय। सागरच्या मित्रानं त्याला खांद्यावर घेतलं आणि मित्रासोबत सागरही नाचतोय। पण नाचता नाचता सागरला अचानक चक्कर आली। सागरने मान खाली टाकली आणि त्यानंतर मित्रांनी सागरला रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। युरोपसह अनेक देशांमध्ये एका कम्प्युटर व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे। युरोप, अमेरिका, चीन आणि रशियामध्ये अनेक कम्प्युटर्स बंद पडलेले आहेत। रेनसमवेअर व्हायरसमुळे अनेक कंपन्या आणि रुग्णालयातील कम्प्युटर्स सुरू होत नाहीत। या व्हायरसमुळे कम्प्युटर्स हॅक झाले असून कम्प्युटर सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास एक मेसेज येतोय, फाईल रिकव्हर करायची असल्यास पेमेंट करावं लागेल असं या मेसेजमध्ये म्हटलंय। रेनसमवेअर हार्बर व्हायरस कम्प्युटरमधील फाईल्स आणि व्हिडिओ नष्ट करतो। रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या पैलवान साक्षी मलिकने आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करून आपल्या शीर्षेचा आणखी एक मानाचा तुरा फुगलाय। नवी दिल्लीमध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये 60 किलो वजनी गटामध्ये साक्षी मलिकने फायनलमध्ये जपानच्या रिसाको कावाईकडून हार स्वीकारली। महिलांच्या 55 किलो वजनी गटामध्ये भारताच्या विनेश फोगाटला तर 69 किलो वजनी गटामध्ये दिव्या ककरानाला रौप्य पदकांवर समाधान मानावं लागलं। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून पूर्णपणे वगळण्यात येणार असल्याचे संकेत मिळतात। कारण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर साध्वी प्रज्ञाने एनआयएच्या विशेष न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून पूर्णपणे वगळण्याची मागणी तिनं केली आहे। प्रज्ञा साध्वी यांनी या मागणीला कोणताही त्यांच्या या मागणीला विरोध नसल्याचं एनआयएने स्पष्ट केलं आहे।